हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहात. तर फ्रेंड्स, आज आहे संडे आणि नॉनव्हेज तर बंदच आहे. श्रावण महिना चालू आहे, उपवास आहे चालू. तर आपण घरात गोडधोड बनवत असतो आणि व्हेज थाळी बनवत असतो. तर व्हेज थाळीमध्ये रोज डाळ भात वगैरे खाऊन खाऊन आपल्याला म्हणजे थोडंसं बोरिंग होतं. तर आज आपण अशी टेस्टी असं एवढा भात खाण्याएवढी एवढा भात खाऊ आपण, एवढी टेस्टी कढी बनवायची आहे आपल्याला आणि ती खूपच सोपी आहे, इझी आहे. तुम्ही ऑफिसमध्ये ऑफिसला जात असाल तर ती पटकन अशी होणारी रेसिपी आहे आणि ती रेसिपी दाखवते तुम्हाला. आणि ती कोणती कढी आहे तर ती कढी आहे भेंडीची कढी. मस्त टेस्टी बनते. तुम्हाला नॉनव्हेजला पण मागे टाकेल कढीला, अशी ती कढी बनते. तर चला आपण त्याची रेसिपी पाहूया. हे बघा, मी ही भेंडी घेतलेली आहे. तुम्ही अंदाजानुसार घ्या, आम्ही दोघे माणसं आहोत त्यामुळे मी थोडीच भेंडी घेतलेली आहे. तुमच्या घरात किती लोक आहेत त्याप्रमाणेच भेंडी तुम्ही घ्या. स्वच्छ भेंडी धुवून घेतलेली होती मी आणि फुसून ती अशी कट करून घेतलेली आहे. पाहू शकता, एका भेंडीची 2 भाग करून मी कट करून घेतलेली आहे. हे एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे फोडणीसाठी. आणि हे फोडणीसाठी कांदा आणि हे कढीपत्ता आहे, राई जिरं घालणार आहे आणि लसूण पण घालणार आहे. हे 2-3 कोकमं आहेत, कोकम. आणि हे आहे मी खोबरं किसून घेतलेलं आहे, ओलं खोबरं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. आणि हा कांदा एक घेतलेला आहे, टोमॅटो, धणे, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि ह्या मिरच्या 4-5 तिखट आहे. ह्या तिखट मिरच्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किती तिखट लागतं ते पहा आणि ते त्याप्रमाणे घेऊ शकता. फक्त मी फोडणीला हे घेतलेलं नाही आहे लसूण, ती मी आता घेणार आहे लसूण आणि राई जिरं. तर आता प्रथम मी हे सर्व वाटून घेणार आहे, नंतर आपण त्याची फोडणी देणार आहे. इतकी मस्त कढी बनते सांगू तुम्हाला, खूपच छान. तर चला मी हे आता वाटण करून घेते. हे सर्व वाटून घेणार आहे मी, हे सोडून हे आपल्याला फोडणीला द्यायचं आहे. मी आता ना ते खोबरं सगळं वाटून घेतलेलं आहे, वाटण करून घेतलेलं आहे, दाखवते तुम्हाला. हे पाहू शकता, मी खोबरं सगळं जे मी दाखवलं ते सगळं वाटून मस्त असं घेतलेलं आहे. चला आता आपण फोडणी देऊया. हे बघा, मी तेल घातलेलं आहे, 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता आपण राई घालू, थोडंसं जिरं घालू, अर्धा चमचा. आणि मी घालणार आहे हिंग आणि त्यानंतर आपण घालू कांदा, कढीपत्ता आणि लसूण. चांगला लालसर झालेला आहे कांदा. आता आपण टोमॅटो आणि ही जी भेंडी आहे ना ती पण घालून घेऊया. आणि चांगली अशी परतून घेऊया. भेंडी आणि कांदा टोमॅटो चांगला लालसर होईपर्यंत आपण ते परतून घेत राहायचं. 2 मिनटं झाकण ठेवूया. मस्त असं लालसर होईपर्यंत ते परतत राहायचं, टोमॅटो आणि भेंडी. पाहूया आपण आता, मस्त भेंडी फ्राय झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण हे जे वाटून घेतलेलं आहे ना ते घालून घेऊया आणि चांगलं असं परतून घेऊया तेलावर ते. आता आपण ह्यावर झाकण मारून घेऊया. पाहूया आपण आता. हे बघा, खोबरं चांगलं वाटण आपलं तेलावर शिजत आहे. आणखी 2-3 मिनटं आपण तसंच वाटण शिजून घेऊया. नंतर आपण पाणी घालूया. वाटण आपलं
चांगलं शिजलेलं आहे तेलावर. आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया. आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे. आपण पाहिजे तेवढी थिक कढी आपल्याला ठेवायची. हे बघा, आपण एवढी थिकनेसपणा ठेवलेली आहे कढीला. आणि आता आपण त्यामध्ये अंदाजे चवीनुसार मीठ घालून घेऊ. आणि थोडीशी किंचित साखर घालून घेऊ, म्हणजे बॅलन्स चांगला होईल. आणि ह्यामध्ये घालू कोकम, छोटी छोटी 3 ते 4 मी कोकम घातलेली आहे. आता चांगला आपण त्याला शिजून घेऊया कढीला. मस्त टेस्टी कढी बनते, तुम्ही करून बघा. चला, आपली कढी होत आलेली आहे. बघूया आपण कशी झाली कढी ती. मस्त, पाहू शकता किती मस्त कढी, सुगंध पण छान सुटलेला आहे कढीला. मस्त भेंडीची कढी. आणि आता आपण याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया वरनं. मस्त छानच. तुम्ही हा भाताबरोबर खाऊ शकता आणि थोडी थिक केल्यावर तुम्ही भाकरीबरोबर पण खाऊ शकता. मी ग्रीन कलरची मिरची घातलेली आहे. तुम्ही सुक्या मिरचीची पण कढी अशी बनवू शकता, जशी आपण मच्छीची कढी बनवतो ना तशी. पण मी ग्रीन कलरची मिरची घातलेली आहे. खूपच सुगंध मस्त सुटलेला आहे. आता आम्ही जेवून घेणार. इथे मी राईस बनवलेला आहे, इथे मी वांग्याचं भरीत बनवलेलं आहे. आता आमची जेवणाची आणि पोळ्या पण बनवलेल्या आहे. मस्त. आता आम्ही जेवून घेणार. आता आपली कढी रेडी आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त छानच. मस्त आपली कढी रेडी आहे. आता आपण ना टेस्ट करूया. थोडी गरम आहे. मस्तच बनली कढी, खूपच टेस्टी. तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्ही थिक बनवून थोडीशी भाकरी बरोबर पण खाऊ शकता. इतकी मस्त कढी बनते भेंडीची. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला ना? आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट द्या आणि माझे सर्व व्हिडिओ पहा, मला सपोर्ट करा. थँक्यू.